बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। मुंबईच्या वांद्रे परिसरातील गरीब नगरमध्ये दुसऱ्या दिवशी देखील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने आता ही कारवाई सुरू केली आहे। रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्याच्या घरांवर हा बुलडोझर चालवला जातोय, तर अतिक्रमण कारवाईच्या वेळी काही प्रमाणात गदारोळ देखील झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। वांद्रेच्या गरीब नगरमध्ये दुसऱ्या दिवशी देखील अतिक्रमणाच्या विरोधातील ही कारवाई सुरूच आहे। शेकडो झोपड्या या प्रशासनाने आता उद्ध्वस्त केलेल्या आहेत। अनधिकृत हे बांधकाम करण्यात आलेलं होतं, याआधी नोटीसही बजावण्यात आली, मात्र आता थेट प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। या कारवाईच्या दरम्यान स्थानिकांनी विरोध केला, मात्र पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। तर गरीब नगरमध्ये दुसऱ्या दिवशी देखील अतिक्रमणाच्या विरोधामध्ये ही कारवाई सुरूच आहे। 1000 पेक्षा अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये ही कारवाई आता केली जाते। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट या कारवाईच्या संदर्भातले देतात। ते उमेश, अभी कारवाई जे आपल्या इथं होत असलेलं पाहायला मिळते। आता थोड्या वेळापूर्वीच जे आहे की पोलीस या सगळ्या झोपडपट्टी परिसरामध्ये घुसले होते, कारण मोठ्या प्रमाणात हे जे नागरिक आहेत तिथं रहिवासी होते ते कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळत होते। तो विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस थेट जे आहेत ते आपल्या चित्रमध्ये देखील फिरते। त्या सगळ्या झोपडपट्टी म्हणजे हा सगळा परिसर जो आहे तो गरीब नगर परिसर आहे आणि तिथे मोठा विरोध होतोय तो होताना पाहायला मिळतोय। काही प्रमाणात इथं दगडफेक झाली असल्याची माहिती देखील समोर येते, मात्र ती दगडफेक आणि ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस देखील त्या सगळ्या या झोपडपट्टी परिसरामध्ये घुसलेत आणि कोणतेही म्हणजे थोडं कारवाई करत असताना कोणतीही समस्या समोर येऊ नये, थोडं कारवाई व्यवस्थितपणे व्हावी यासाठी पोलीस जे आहेत जवळपास आपण या सगळ्या परिसरात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावला। जवळपास 1000 ते 1500 पोलीस या सगळ्या परिसरामध्ये आहेत। या परिसरामध्ये असलेल्या झोपडपट्ट्या आणि त्यांच्यामध्ये राहणारे रहिवासी हे देखील या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात थांबलेले आहेत। आपल्या घरावरची कारवाई होऊ नये यासाठी सातत्याने ते प्रयत्न करतात, मात्र या रेल्वेच्या परिसरामध्ये असलेली सगळी झोपडपट्टी जी आहे ती न्यायालयाच्या आदेशाने तोडून काढायची, हा सगळा परिसर रिकामा करायचा या आदेशानंतर पोलीस जे आहेत ते गेल्या कालपासून आपल्याला ही कारवाई करताना पाहायला मिळतात। आजही कारवाई करताना पाहायला मिळतात, मात्र अजूनही बरीचशी कारवाई बाकी आहे। जवळपास 35 ते 40% कारवाई जी आहे त्या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे, मात्र अजूनही खूप मोठी कारवाई करण्याची बाकी आहे आणि पोलिसांची कुमक ही कारवाई पूर्णपणे व्हावी, व्यवस्थित व्हावी यासाठी काम करताना आपल्याला इथे पाहायला मिळते। उमेश, 1000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त या कारवाईच्या दरम्यान आहे आणि तरी देखील स्थानिकांनी राडा केला आणि पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला। शुभम, हा परिसर खूप मोठा आहे की जर ह्या सगळ्या परिसरात आपण पाहिले तर केवळ फक्त एक मजली नाही तर या झोपड्यावर म्हणजे जवळपास 3 ते 4 मजले आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये अजूनही झोपड्या पाहायला मिळतात। त्यामुळे त्या झोपडपट्ट्या तोडणं या सगळ्या परिसरात असलेले खूप मोठी नागरिक त्यांचा जो विरोध आहे तो तोडून काढणं हे मोठे आव्हान जे आहे हे पोलिसांसमोर आपल्याला असलेलं मिळतात। अजूनही बघा बुलडोझर जे आहे ती बुलडोझर कारवाई करते। या 3 मजली 4 मजल्या झोपडपट्ट्या ते तोडण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र त्याला विरोध कुठेतरी इकडच्या स्थानिक नागरिक आम्ही वर्षानुवर्ष इथं राहतोय आणि म्हणून घरांना तोडू नये अशा प्रकारची मागणी नागरिकांची आहे। त्यामुळे ते थोडेसे आक्रमकही झालेलं पाहायला मिळतात। अजूनही जर पाहिलं तर असतील काही तरुण असतील काम पोलिसांकडून आणि मोठ्या प्रमाणात लाठीमार एकूण एवढी परिस्थिती आहे आणि आज ही कारवाई आजही पूर्ण अजून काही दिवस येणार त्या कारवाईसाठी लागणारच। समोर तोड द्यावं लागतं आणि हा परिसर न्यायालयाच्या आदेशाने रिकामा करून द्यावा लागतोय। अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या कारवाईच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर वांद्र्यामध्ये आता अतिक्रमणाच्या विरोधामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा ही कारवाई सुरू आहे। तर या कारवाईच्या दरम्यान आज पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला। ज्यांनी दगडफेक केली त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे।
ही त्या ठिकाणची सध्याची ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर ही वांद्र्याच्या गरीब नगरमधील थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। सलग दुसऱ्या दिवशी येथील अनधिकृत अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासनानं जी कारवाई सुरू केलेली आहे ती आता दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। शेकडो पोलिसांचा बंदोबस्त येथे आहे, तर काही स्थानिकांनी या कारवाईला विरोध केला, राडा करण्याचा प्रयत्न केला, दगडफेक सुद्धा पोलिसांवर करण्यात आली। मात्र या दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ही कारवाई आता या ठिकाणी सुरू आहे। तर 3 ते 4 मजली सुद्धा या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्या सुद्धा आता जमीनदोस्त केल्या जात आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून येथील या रहिवाशांना नोटीस देण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुद्धा हे अतिक्रमण काढण्यात आलेलं नव्हतं। अखेर प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। तर वांद्र्याच्या गरीब नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली होती, या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला होता, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांच्यावर आता पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते। न काही जे दगडफेक करणारे तरुण होते त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला दिसतंय। ही थेट वांद्र्याच्या गरीब नगरमधील दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या कारवाईच्या दरम्यान जरासा गोंधळ आणि गदारोळ झाल्याचं देखील पाहायला मिळतंय, कारण स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलेला आहे। कालपासून खरं तर ही कारवाई सुरू आहे। शेकडो पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यानंतर मात्र काही स्थानिकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली आणि त्यानंतर मोठा राडा या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर जे आंदोलन करणारे होते, विरोध करणारे होते, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सध्याचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। उमेश, शुभम, जर आपण पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती होत असली तरी पण नागरिक जे आहेत, जे इकडचे या झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक आहेत, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध तो होताना पाहायला मिळत होता। आताही आपण पाहिलं तर पोलिसांची कुमक जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास 1000-1500च्या आसपास या सगळ्या परिसरामध्ये पोलीस आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या आता या ज्या प्रकारे त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलेल्या अशा अनेक इकडचे रहिवासी आहेत ते या कारवाईला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता थोड्या वेळापूर्वी काही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।